डोंगर यावली येथे वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वनप्राण्यांच्या हालचालीबाबत आढावा बैठक घेण्यात आली। डोंगर यावली जामठी व घोळदेव शिवारात बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरिता बिबट्याला जेरबंद करून दूर कुठेतरी नेऊन सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी या आढावा बैठकीतून केली। रविवारपासून ते मंगळवार रात्रीला बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत लाईन राहते ती, तर ही वेळ जर बदलून मिळाली तर जीवित हानी कमी होऊ शकते। काही शेतकऱ्यांच्या शेतातील जनावरांना बिबट्याने ठार मारण्याची घटना घडली असल्याने या मोकाट बिबट्याला वनविभागाने जेरबंद करून दुसरीकडे जंगलात नेऊन सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। परंतु या मागणीला वनविभागाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आढावा बैठकीतील चर्चा निष्फळ ठरली असल्याचे दिसते आहे। या भागामध्ये मागील 8 दिवसापासून असं बिबटची वावर आहे अशा बातम्या आमच्याकडे येत आहे आणि काल परवाला काही लोकांनी त्याला प्रत्यक्ष बघितलं। यामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं मला म्हणजे काय अडचणी आहे ह्या पहिले सांगा, मग माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे। बिबट आपल्या भागात आहे, यामध्ये नाविन्य काही आहे। अगदी साईडने एमपीचं जंगल लागलेलं आहे आणि हा उन्हाळ्याचा एकदम 44-45 डिग्री तापमान आहे आणि यामध्ये सध्या पाणी हे तुमच्या शेतात आहे। तुमच्या शेतात थंडावा आहे, तुमच्या शेतामध्ये कुत्रा आहे, तुमच्या शेतामध्ये शेळी मेंढी आहे, त्यामुळं त्याच्या आवाजावर किंवा त्याच्यावर ते आपल्याकडे उतरत आहे। यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा आपल्या नेमक्या अडचणी काय या सगळ्या ऐकून घ्यायसाठी आम्ही तिथं न येता आम्ही तुमच्या गावामध्ये आलो। तर मला तुमच्यापैकी काही लोकांनी तुमच्या काय अडचणी आहे आणि आम्ही काय उपाययोजना करायला पाहिजे, त्यानंतर तुमचं सर्व झाल्यानंतर मी माझ्या स्तरावरून काय कारवाई करणार ते तुम्हाला मी स्पष्ट सांगेन। वनप्राण्यांचा बंदोबस्त न झाल्यास येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमरावती जिल्हा युवा सेना प्रमुख उमेश शहाणे यांनी दिला आहे। नमस्कार, मी उमेश शहाणे, युवा सेना जिल्हा प्रमुख अमरावती। मागील 2-4 दिवसापासून घोळदेव, डोंगर यावली आणि दापुरी या क्षेत्रात बिबट्यानं एक दहशत माजवलेली आहे आणि त्या दहशतीखाली संपूर्ण भागातील शेतकरी एक धास्तावलेला आहे। कारण तो बिबट गावात येऊन जनावरांवरती हल्ला करतोय, जनावरांना ठार मारतोय। आमची परिक्षेत्र अधिकाऱ्यांना एक मागणी होती की त्या बिबट्याचा आपण बंदोबस्त करायला पाहिजे होता। आज मोठ्या आनंदाचं वातावरण होतं की वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या डोंगर यावली ग्रामपंचायतमध्ये येतील आणि त्या बिबट्याचा जेरबंद किंवा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी तोडगा काढतील। परंतु तसं न होता शेतकऱ्यांनी शेती करू नये जोपर्यंत तो आपल्याला बिबट मिळणार नाही किंवा सापडणार नाही, असा भन्नाट सल्ला आपल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिला। त्यांना एक विनंती असेल की शेतकऱ्यांना शेतीपासून थांबवल्यापेक्षा आपण बिबट्याचा बंदोबस्त करावा, त्याला जेरबंद कसं करता येईल त्याची तजवीज करावी आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन जर आपण जे काही बंदीला लागून जे शेत आहेत त्या शेतकऱ्यांना आपण तार कंपाऊंड देऊ शकतो का किंवा दुसऱ्या पद्धतीनं आपण त्यांना कोणत्या पद्धतीनं संरक्षण देऊ शकतो का याची माहिती आपण शेतकऱ्यांना देणं उचित होती, परंतु तसं झालं नाही। आम्हाला आपल्याकडनं एक असे शब्द पाहिजे होते की आम्ही तो लवकरात लवकर जो मज्जावलेला बिबट आहे त्याला आपण जेरबंद करू, परंतु आपल्याकडनं तसा शब्द आम्हाला आलेला नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला 2 दिवसाचा वेळ देतोय। 2 दिवसात जर आपण काही उपाययोजना केला नाही तर आम्ही संपूर्ण गावकरी मंडळी, घोळदेव, डोंगर यावली आणि दापुरी या भागातील मंडळी आमचे जनावर घेऊन आम्ही सगळे आपल्या मोर्शी येथील कार्यालयात येऊ आणि तिथं आम्ही आंदोलन करू। धन्यवाद। पसरलं असल्या कारणास्तव आपल्या मोर्शी तालुक्यातील सोमेश्वर शहाणे, जनमत लाईव्ह न्यूज, मोर्शी।